गावातल्या या सगळ्या समस्या आपल्याला दूर करायच्या आहेत, त्यासाठी गावचा विकास करायचा आहे। प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे, प्रत्येकाला शेतात काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, तरच या सगळ्या समस्या दूर होतील। आणि म्हणूनच आम्ही एक पाऊल उचलायचं ठरवलंय। आम्ही हे गाव दत्तक घेतोय। काय ताई, खरं सांगताय का? नाही तसा आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण अहो शंकरराव, ताईने आपल्याला दिलेला शब्द नेहमी पाळलेला आहे। हे बाप, मला माहिती आहे हे सगळं एका रात्रीत बदलणार नाहीये, पण आपण सगळेजण एकत्र आलो आणि खूप मेहनत घेतली तर हे सहज शक्य आहे। गावात चांगल्या सोयी, चांगली शाळा, चांगली शेती, चांगली वैद्यकीय व्यवस्था असेल तर गावातल्या सगळ्या अडचणी दूर होतील। आणि यासाठी मी मनापासून प्रयत्न करणार आहे। गावकऱ्यांनो, राधिकाताईच्या रूपाने आपल्याला एक मार्गदर्शक लाभलाय। आपल्या गावच्या सगळ्या समस्या आता सुटतायत। ताई, तुम्ही खऱ्या अर्थाने आमच्या गावच्या ताई झालात बघा। शन्या, अगं ए थांब आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। अरे वाह सर, आलात तुम्ही? आता ठीक आहे, तू काय एवढा उत्साह? उत्साहात काय सर, आपलं रोजचंच काम। त्यात बाहेरची माणसं येऊन डोकं खातात। कोण बाहेरची माणसं? मॅडम पण नाही तिथे, कोण येणार आहे बाहेरून? आता मॅडम नाहीये म्हणून बाहेरची माणसं यायचं थांबतात का? पा बोलण्याच्या नादात सांगायचंच राहिलो, शनाईबाई येऊन गेल्या। शनाया आली होती? कशाला? कशाला म्हणजे? तुमची चौकशी करत होते। आता त्यांचं काय काम आहे तुमच्याकडे, मला काय माहित असणार का सर? यार मी सांगितलं होतं तिला, तू मला भेटू पण नकोस, मला चेहरा पण दाखवू नकोस म्हणून। कशाला येते कोणाच ठाऊक? सर तुम्ही स्पष्टच सांगून द्या ना, म्हणजे तुम्हाला सारखं सारखं त्रासच होणार नाही आणि इथे येऊन चौकशीही करणार नाही। हो मग काय? बाय द वे, काय काय चौकशी करत होती ती? हेच आपलं, मॅडम कुठे गेल्या, सर कुठे गेले, बरं त्यांना कळलंय तर त्यांचा काही उपयोग होणार आहे का? इथे येऊन उघड डोक्याला ताप। मी काय म्हणतो सर, तुम्ही ना मठामध्ये एक चांगली पूजा करून घ्या, म्हणजे तुमच्या मागे जाई कटकट निघून जाईल। एक चहा दे मला। शनाया इथे आली होती म्हणजे नक्कीच मला शोधत होती। काहीतरी काम असणार, मी फोनच करतो तिला। शनाया पण ना मेसेजेस टाकून ठेवतो, मी तुला केडीच्या इथे येऊन भेटतो, भेट मला लवकर। यार ही शनाया पण ना, एक काम धड होत नाही तिथे। साखरगावला काय होत असेल कोणाच ठाऊक। शन्या, राधिका काय आहे? ए शेणे, शन्या कशाला आलीस इथे? हा, कोणाबरोबर आली आहे? अलोन आली, एकटी आली आहे मी। अगं हो, पण का आली आहेस? मला यायचं होतं इकडे, तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये। तुझा पाय शेणात पडलाय ते बघ आधी। नाही, म्हणूनच कुठली गोष्ट अशी घाईघाईने करायची नसते, सावकाश करायची असते। ए बाई, आता इथे तरी लेक्चर देऊ नको ग। नाही, लेक्चर नाही, तुला समजावून सांगत होते। एक तर तेव्हाच सांगत होते जरा हळू हळू हळू, ऐकलं नाहीस तू? ऐकू येत नाही का ग तुला? अरे यार, त्या गॅरीमुळे मी का आली होती? काही कळत नाहीये मला। गुरुचा काही प्लॅन नाही आहे ना नवीन? आता अजून काय प्लॅन असणार आहे? शनया, तू कुठे आहेस? मी तुला भेटायला येतोय केड्याच्या घरी। ओ माय गॉड, यार गॅरी तर तिकडे। ओ माय गॉड। शन्या, तू का आली आहेस इथे? काय काम आहे तुझं?
माझं काहीच काम नाहीये इकडे. मग शेणात पाय द्यायला आली होती. Shut up. मी जाते इथनं. अगं ए शन्या, शन्या कुठे चाललीस, कशी जाशील? अगं ए शन्या, शन्या ऐक. ताई कशा जातील त्या? जाऊ दे, ही काही ऐकायची नाही. चला चल सौमित्र. अहो राधिकाताई थांबत आहे मॅडमला. चालेल त्या. अहो जाऊ द्या, नाही ऐकायची ती. मी बोलून बघू का एकदा? नाही नको, एक तर न विचारता आली, काही सांगितलं नाही. जाऊ दे, तिला जायचंय तर. ताई अहो थांबवतेस नाही, गावाबाहेरचा रस्ता बरा नाही. बाई ताई थांबवतेच नाही. अहो काही लोकांची नजर नाही वंगाळ असते, थांबवतेच नाही. अहो पण मी तरी काय करणार, ती खरंच माझं ऐकणार नाही. जाऊ दे. माझं ऐकून घ्या. फक्त 2 दिवसाची मुदत द्या ना. नाही नाही हे बघा, सगळे पैसे क्लिअर कर. मला माहितीये व्याज वाढते, मी डबल व्याज देते. हा हो 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 प्रॉमिस, डबल व्याज देते मी तुम्हाला. फक्त 2 दिवस थांबा. हॅलो, मी तुम्हाला करते फोन. एक 5 मिनिटात फोन करते. नाही नाही नक्की 2 दिवसात पैसे परत करते. ओके बाय 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 बाय. हॅलो शनू बेबी. हॅलो मम्मा, मी बोलतेय. हो माहितीये तू बोलते. तू कुठे आहेस? आय वॉज सो वरीड. आहेस कुठे तू? मम्मा अगं मी इकडे आली. आय कम टू साखरगाव. कुठे? साखरगाव, नाशिक जवळ. तिथे कशाला गेलीस तू? अरे यार मम्मा, मला वाटलं गॅरी इकडे आला असेल म्हणून मी इकडे आले. कमाल आहे कमाल. ऍक्च्युली मम्मा, मी आधी ऑफिस मध्ये गेले होते. तिथे मला रघु भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की गॅरी राधिका मॅडमच्या मागे मागे गेला असेल म्हणून मी इकडे आले. सनू बेबी इडियट आहेस का तू? हा तू गावाला गेली हे गॅरीला कळलं का? हो, तोच तर मोठा प्रॉब्लेम झाला ना. प्रॉब्लेम? आता काय प्रॉब्लेम झाला? अगं गॅरी ना तिकडे येतोय केड्याकडे मला भेटायला. तो अरे यार, हाऊ वुड आय नो? त्याला फक्त भेटायचंय मला. त्यांनी मेसेज केला होता तसा. तू त्याला रिप्लाय कर. रिप्लाय कर आणि असं सांग मी घरी नाहीये आणि मी आता तिकडे तुला भेटायला येते. हा हे बघ, खूप मुश्किलीने मी तुला फोन लावलाय. आता मी मेसेज नाही पाठवू शकत, इथे रेंज नाहीये. तू एक काम कर, तू तिकडेच थांब आणि गॅरी आला की त्याला काही पण करून सांग की मी इकडे तिकडे गेले व्हॉटएव्हर. अगं पण असं शनू बेबी. ओ गॉड, गॅरी आला वाटतं. मम्मा प्लीज प्लीज त्याला कळू देऊ नकोस. मम्मा मी घरी नाहीये, त्याला तू काही करून थांब प्लीज. ओके ओके, मी बघते काय करायचं ते. ओके या, बाय 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 बाय. हा हा आले आले. ती नाहीये. नाहीये म्हणजे कुठे गेली? ती घरात नाहीये. गेलीये कुठे शनाया? आय डोंट नो. काय आय डोंट नो? ती माझे फोन नाही उचलत, ते मेसेजला रिप्लाय. गेलीये कुठे? पुण्याला गेलीये. पुण्याला कशाला? काहीतरी महत्वाचं काम होतं ना म्हणून गेली ती. कसलं महत्वाचं काम? ती आल्यावर कळेल ना काय महत्वाचं काम होतं आणि कशाला गेली ते. एक मिनिट, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. खरंच काही नाही. मला कळतंय का? हे बघा, मला असा डाऊट आहे की शनाया राधिकाच्या मागोमाग त्या साखरगावला गेली. आणि जर हे खरं असेल ना, तर आपण जो काही प्लॅन करतोय त्याच्यामध्ये फार मेजर घोळ होती. नाही ती खरंच पुण्याला गेलीये. हा आठवलं. शनायाच्या ना एका मैत्रिणीचा एक बर्थडे आहे म्हणून ती गेलीये तो सेलिब्रेट करायला पुण्याला गेलीये. आय जस्ट होप तुम्ही म्हणताय ते खरं असेल. हो. आणि जर हे खोटं निघालं तर बघाच तुम्ही. ती पुण्यालाच गेलीये. हॅलो गॅरी, पुण्याला गेली. पण ना 1 नंबरची इडियट आहे. आता हा कसा विश्वास ठेवील माझ्यावर? काय करू? यू आर इडियट.
ए थांब. अहो गाडी कशाला थांबवली? कितीच आहे? हा हीच आहे ती. शिट्ट्या वाजायला लागल्यात. शिट्ट्या वाजायला लागल्यात जोर जोरात. शिट्ट्या वाजायला लागल्या? पोपटराव आम्हाला नाही ऐकू आली आहे. अहो पण मला ऐकू येते ना. ए माग घे. काय हात दाखवते ती मम्मा ते शिट्टी जोरात वाजायला लागली. शिट्टी वाजून वाजून बाहेर येते का असं वाटते. धडधडायला लागले मला. गुरुजी तुम्ही जाऊन विचारा आधी. मी? हा तुम्ही जाऊन विचारा. म्हणजे मी मागवून येतो असा हिरो सारखा असा एकदम स्टाईल मध्ये एंट्री घेतो ना. चालेल चालेल जातो. विचारा तुम्ही बुजुर्ग आहे ना. तर ए तुम्ही या ना पुढं. नमस्कार बाई. एक्सक्यूज मी, माझा ऑलरेडी दिवस खराब गेलाय. मला जर बाई म्हणलात ना मी तुमचं काय करीन मला माहिती आहे. ओके. नमस्कार मॅडम. आपण कोण? मी शनाया. सोन्या. शनाया शनाया सोन्या. नो नो शनाया. सेठ शनाया. मस्त मस्त. छान आहे ना आपले. सोन्या सोन्या. तुम्ही सोन्या आम्ही पोपट. व्हॉट पोपट? हे पोपटराव जहागीरदार. तुम्ही ज्या गावात उभ्यात त्या गावचे सावकार पोपटराव जहागीरदार. He's पोपट. You know पोपट means parrot? अहो नाही मीच आहे तो पोपटराव. I know. Hi, मी शनाया. अहो पण तुम्ही जर ह्युमन आहात तर तुमचं नाव पोपट का ठेवलंय? अहो म्हणजे मी तिथं येऊ का? या. मी अहो माझं नाव पोपटराव जहागीरदार आहे. या गावचा मी सावकार आहे. मोठा माणूस असतो गावचा सावकार म्हणजे. Oh, I know what सावकार is. ते बॉलिवूड फिल्म्स मध्ये असतात तेच ना, जसे विलनस असतात आणि मग ते डिश अशा एंट्रीज घेतात आणि मग पुअर लोकांचे जमिनी घेतात आणि खूप पैसे घेतात लुबाडून अँड ऑल दॅट. हो ना? हो. एक्झॅक्टली. सी तसंच काय हे पिक्चर मध्ये असे रिअल मध्ये नाही मॅडम तसं नाही. सोन्या ते तसं नाही. तुम्ही इथं काय करत होता? आपण म्हणजे कुठं चाललात तुम्ही? अरे यार लॉंग स्टोरी शॉर्ट. ओके. सो आय वॉज गोइंग टू बॉम्बे आणि मला माहित नाही इकडनं कसं जायचं बॉम्बेला आणि मला कुठलं व्हेकल पण मिळत नाहीये. प्लस मला खूप भूक पण लागली. व्हेरी हंग्री. तू तर लई इंग्रजी बोलती. म्हणजे पोपटरावची बोंब होणार आहे. अहो पण आता इथं ह्या वेळेला इथं तुम्हाला कुठं काय जायला कुठं काय गाडी बिडी मिळणार आहे. आणि तुम्हाला भूक लागली हो. तुम्ही एक काम करा ना. इथं आपलं हॉटेल आहे. तुम्ही मस्त चहा नाश्ता वगैरे करा. नंतर बघूया आपण तुमच्या गाडीचं काय आहे का नाही रे. मग जायचं का चहा नाश्ता करायला हॉटेलवर? नो ऍक्च्युली मला ना मी असं रेस्टॉरंट बघत होते जिथे मला बर्गर मिळेल. मला आज बर्गर खायची खूप इच्छा होते डेस्परेटली. बर्गर का? बर्गर काय बर्गर म्हणजे फॉरेनचा वडापाव. काइंड ऑफ वडापाव मिळेल ना. हे तिकडे मिळेल सगळं. तुम्ही चला. हे काय तुमच्या पायाला काय लागले? ऍक्च्युली मी ना सकाळीच जात होते आणि मग तिकडे असं ब्लॅक कलरचं असं राऊंड होतं आणि त्याच्यामध्ये माझा पाय पडला आणि मी स्लिप झाले. सो ते असं चिकटलं. इट्स व्हेरी डर्टी. इट्स कॉल्ड समथिंग सेन. अच्छा शान होय. हा
त्यानावर घसरून पडलात का? हा पडले नाही पण म्हणजे पाय भरला त्याच्यात का? हा, मग आता हे धुवायला लागणार आधी. चला हॉटेलवर चला, तिथं आपण पाय पण धुवू आणि मग तुम्ही चहा नाश्ता पण करा. ओके कूल. बसा पुढे बसा. हा गुरुजी मागे बसा. हे चावी दे. मला गाडी कोण चालवणार? अरे मी चालवतो गाडी. आणि मग आम्ही? तुम्ही दोघं चालत या. चला 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 चला. पाहुणे महत्वाचे की तुम्ही महत्वाचे? चला 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 चालत या. छान वाटलं ना गावकऱ्यांशी बोलून. सगळे पॉझिटिव्ह तरी वाटतायत मला. खरं उद्या हा? ती बाई होती ना सकाळची, कोण? ती पॅन्ट घातलेली, हा चण्यात पाय पडला होता ती. शनाया हा ती पोपटरावांसोबत गाडीत बसून गेली. पोपटराव? हो. यार ही मंद मुलगी आहे यार, काहीतरी गोंधळ घालणार ती. चल बघूया. चल या इथे या. या इथं धुवून घेऊया मस्त. नाही नाही मॅडम भाऊ तुम्ही पाहुणे आहे. तुम्ही नाही, मी करतो ना. पाय 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 पुढं का? हा हा. अरे अहो छानच आहे ते. नाही नाही हो आम्ही छानातली माणसं. छानच आहे. त्याने मॅडम आपलं सोनिया मॅडम. हा सोनिया मॅडम. सोनिया मॅडम. सोनिया मिस्टर पोपटराव, माझं नाव शनाया आहे आणि पाणी पण संपलं आता. अजून कुठं आहे? नाही नाही नाही, आणि शू पण साफ झालाय, सगळं साफ आहे. झालं? प्रॉब्लेम. येस येस झाला. येस. थोडं अजून बघा कुठं लागलं असेल तर. नाही हे बघा व्हेरी क्लीन. ओके झालं का? हा चला या तुम्ही. येस. आपलंच हॉटेल आहे. हा मस्तपैकी नाश्ता करून घ्या. हा चला या. लाजायचं नाही. आपलंच आहे हॉटेल. अजिबात लाजायचं नाही. तुम्ही बसा ना बसा. आपलंच आहे. हा मी काय म्हणतो, तुम्हाला खायला भूक लागली ना, तुम्हाला काय पण मागवा. वडा काय? पोपटराव काय चाललंय तुमचं? व्हॉट इज ही से? नाही काय नाही काय नाही. नाव पोपट माझं आहे, पण पोपटासारखी बोलायची सवय त्यांना. काय नाही सोनियाजी, तुम्हाला भूक लागली ना, हे घ्या ना. हे मागवा ना काय पण. वडापाव, मेंदूवडा, भजीपाव, भुर्जीपाव काय पण. पोपटराव आय वॉन्ट बर्गर अँड ज्यूस. पण तो तर इकडे मिळणारच नाही ना. असं कसं मिळेल ना, पण तुम्ही आधी वडापाव तर खाऊन घ्या. ऐक नाही अहो मिळेल काय नाही, फक्त हुकूम करायचा. नाही तुमच्या समोर हजर केलं ना तर आपलं नाव नाही पोपटराव. हा हे तर काहीच नाही. अहो तुमच्यासाठी मी इथं इटालियन, चायनीज, फास्ट फूड कॉर्नर पण बनवणार आहे. हो ना, शोनायास फास्ट फूड. हा नाव चांगले. नाव चांगले. सोनिया फास्ट फूड कॉर्नर. काय सांग ना. शन्या इकडे. काय करतेस इथे? वडापाव ऑर्डर केलाय आम्ही. तू खाणार बाई तुमच्या राशीलाच लागली शनी सारखी. शन्या अक्कल आहे का ग? हा रात्री अपरात्री अनोळखी माणसांबरोबर तिथे काय करत बसली? ओळखते का तू त्यांना? नाही नॉट रिअली. मग कशाला आलीस इथे? अरे दे हेल्प मी. त्यांनी हेल्प केली मला राधिका. आम्ही हेल्प केली. मीच केलं सगळं. इथं घेऊन आलो. तुम्ही थांबाव जरा. चल नाही तुला. चल चल लवकर. ओ बाई अहो ऐका ना. ओ मसाल्यावाले बाई चल लवकर. कळत नाही का ग तुला? हा हे असं अनोळखी माणसांबरोबर जातात का कोणी? चल. अरे यार इट्स ओके यार. काय अगं तुझा काय प्रॉब्लेम काय? हा काय मेंदू काय काय दिलाय तुला? कळत नाही काय? कॉमन सेन्स नाही का तुला? पण हा का आला इथे? हा का? हे बघ, एक तर मी कामासाठी आलोय, फाईल घेऊन आलो होतो मी. आणि मी तुला काय सांगू? एक तर तू कोणालाही न सांगता एका का गावात निघून आलीये. काय काय मंद आहे ही. अरे सौमित्र तू का बोलतोयस तिच्याशी? तू का आली ते सांग आधी. अरे यार मला वाटलं गॅरी तुझ्या बरोबर आहे. मला गॅरीला भेटायचं होतं. काय येतील इथे? आम्ही इथे कामासाठी आलोय. का आलीस तू इथे? अरे आय थॉट की अशी काय? अरे अशी बघत नको राहूस नुसती. काही कळतंय की नाही? चल आमच्या बरोबर चल. नाही आम्ही सोडणार नाही तुला आता. चल चल चल. चल सांगते ना. नाही पोपटराव तुमच्या सोन्याला ग्रहण लागलं. चालली ना ती. थांबाव गुरुजी. ओ बाई. चल चल ओ आमच्या ओ बरोबर. ओ ओ मसालेवाले बाई. काय आता? मसालेवाले बाई ऐका ना. आम्ही करतो ना समधी सोय यांची. नाही आतापर्यंत जी काही सोय केली ना ती खूप आहे. आता आम्ही बघतो. आमच्यामध्ये येऊ नका आता. चल का.